हाय पीपल, गुड मॉर्निंग. तर इथे खूप सारे स्टुडंट आहेत. मी जिथून चालली आहे तिथे ना आय थिंक 12ची एक्झाम चालू आहे. आज म्हणजे मला वाटतं कालपासून सुरू झाली एक्झाम, पण हां 12ची एक्झाम चालू आहे. तर आय विल से ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स हू आर इन 12th. तुम्ही खूप चांगलं पेपर लिहा, तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडू दे, हेच माझा विशेष आहे तुमच्या लोकांसाठी. आणि हां, आज आहे बुधवार आणि उद्या एक नवीन सुरुवात. त्याचं डिटेल्स मी तुम्हाला सांगेलच. तो प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सक्रिय राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. यार तुम्ही व्हिडिओ बघताय, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही सबस्क्राईब का नाही करत आहात? तुम्हाला वाटतं जर मला कशा इम्प्रूव्हमेंटची गरज आहे प्लीज मला सांगा. माझं ना राईट हँड खूप दुखायला लागला आहे, माहीत नाही का, पण आजकाल तो खूप दुखतोय. आणि मी आज एकदम आरामशीर, वाजले आहेत 10, मी चालले आहे ऑफिसला. ठीक आहे, तर मला कधी एवढं लेट होत नाही अनलेस नंतर काही इमर्जन्सी असेल तर. पण आज खरंच जरा लेट झालं आहे निघायला ऑफिसला. थोडी कामं होती. रिधानला घेऊन डॉक्टरकडे गेले आहेत. त्याचा सर्दी खोकला काही थांबत नाही आहे, त्याच्यामुळे मलाही झालं आहे. प्लस त्याला ताप काय उतरत नाही आहे, म्हणजे एक तो 2 दिवस जातो, परत येतो, परत 2 दिवस जातो. त्यामुळे डॉक्टरकडे घेऊन गेलेत. तर आता बघूया डॉक्टर काय बोलत आहेत ते. आज मी ऑफिसमध्ये एकदम चिल करणार आहे. त्याची रिझन मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, मे बी संध्याकाळी सांगेल, मग तुम्हाला कळेल. ओके, तर अजून मी हेल्दी खायचं ट्राय केलं आहे, स्टार्ट केलं आहे, पण बघूया आता किती दिवस. अरे हां, त्याला काय आलं, कधी कधी आपल्या फोनमध्ये टेक्निकल ग्लिचमुळे असा व्हिडिओ होतो, त्यामुळे प्लीज. आणि मला जास्तच ना व्हिडिओ काढताना कोणता अँगल काय एवढं जास्त माहीत नाही. मी शिकते थोडं, यूट्यूबवरनं पण शिकते मी, जेणेकरून मला तुमच्याबरोबर जे व्हिडिओ शेअर करते चांगल्या क्वालिटीचे यावे, व्हॉईस पण चांगला यावा यासाठी. ठीक आहे, प्रयत्न चालू आहेत. तुम्ही प्लीज बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, विसरू नका अजिबात. आता आलं आहे मेट्रो स्टेशन, त्यामुळे मला काय व्हिडिओ काढता येणार नाही, त्यामुळे जाते मी माझ्या मेट्रोने. ठीक आहे. हॅलो, आता मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपली ही जी एम्ब्रॉयडरी किंवा आरीवर्कची जी सुई आहे तिला हा धागा कसा गुंडाळायचा. ठीक आहे, आय नो ऑल मोस्ट लोकांना माहिती असेल, बट स्टील मी माझ्या साईडनी एक गोष्ट तुम्हाला सांगते, जेणेकरून तुमच्या पण काही गोष्टी लक्षात राहतील. आणि मी ना ऑलरेडी माझ्या 2 सुयांना हा धागा, म्हणजे माझ्या सगळ्या सुयांना हा धागा गुंडाळून घेतला आहे. या 2 सुया आहेत, याच्यामध्ये हिची टोक थोडीशी पातळ आहे आणि हिची टोक लांब आहे. काही लोकांना ही काळीची सुई भेटते, जर तुम्ही दुकानात गेला तर तुम्हाला ही प्रॉपर सुई भेटेल. मी या दोन्ही सुया भुलेश्वरनं घेतल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला आता मी दाखवते ही किती MM ची सुई आहे. ही आहे आपली 14 नंबरची सुई आहे, 0.5 MM ची. ओके, आणि तुम्हाला दुसरी सुई भेटेल ही 13 नंबरची आहे, 0.55 MM. ओके, याच्यामध्ये ना तुम्हाला दोन्ही सुयांना ग्रिप करण्यासाठी, कारण का आपण आरी वर्क करताना ना आपला हात सारखा सटकत असतो, घाम येतो, कळत नाही काही गोष्टी कधीही असावेत. त्यामुळे ना याला ना इथून मी इथून धागा लावायला सुरुवात करणार. इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आणि पहिलं आहे ना मी धागा कापून घेतला आहे, थोडासा लांबच घेतला आहे, कारण का तो थोडा जाड बसला ना की चांगला वाटतो तो, आणि चांगला वाटतो म्हणजे ग्रिप चांगली भेटते इन शॉर्ट. ठीक आहे, आपल्याला सवय नसते, त्यामुळे ना पहिल्यापासून ना तुम्ही ग्रिप जरा, आणि तुम्ही सुया चांगल्या घ्या. थोड्या 15 रुपयाच्या सुया घ्या, 10 रुपयाच्या सुया, लाईक स्वस्त सुया नका घेऊ, 10-20 रुपयाच्या चांगल्या क्वालिटीच्या सुया घ्या. मी या सगळ्या सुया ना इकडून आणल्या आहेत, मस्जिद मंदिर बनत. तिकडे माझं एक ठरलेलं दुकान आहे जिथून मी ह्या सुया घेते. ठीक आहे, तुम्ही पण तुमचं एक दुकान असं ठरवा आणि तिथूनच सगळं मटेरियल घ्या, जेणेकरून तुम्हाला ते फ्युचरमध्ये कामाला येईल. आणि एका दुकानातनं माल घेतला ना काय हे पण माहिती आहे काय, तुमची त्या दुकानवाल्याची ओळख राहते आणि तो तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा माल देतो. सगळेच देतात, पण आपल्या ओळखीचा एक दुकानदार असला ना की फरक पडतो. त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही चांगल्या दुकानातनं माल घ्या, जेणेकरून तो तुमच्या ओळखीचा असेल आणि तुम्हाला प्रॉपर माल देईल. असं कधी काय होतं, तुम्ही असा माल घेता आणि मग ना ते लोक तुम्हाला एवढं खास क्वालिटीचा माल देत नाही. त्यामुळे एकच दुकान तुमचं ठरवा की तुम्हाला कोणत्या दुकानातनं माल घ्यायचा आहे, आणि त्या हिशोबाने तुम्ही तिकडून माल घ्या, तिकडून सुया घ्या. आता तुम्ही बघितलं असं मी बरोबर कसं फक्त खालून हे धरते, हा मी धागा बोटात धरला आणि मी फक्त खालून सुई फिरवते, जेणेकरून तो धागा माझ्या प्रॉपर सुईला बसावा. ठीक आहे,
अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला छोटंसं फेविक्विक, ही मी छोटीशी फेविक्विकची डबी आणली आहे, ती तुम्ही अशी फक्त टच करायची त्याला थोडीशी, असं थोडंसं टाकायचं, पूर्ण बाटल नाही होतायची आपल्याला, ती ऑलरेडी खूप जास्त हे आहे. आणि त्या हिशोबानेच मग तुम्ही पुढचं हे करायचं आहे, गुंडाळत जायचं आहे. आता मी याला प्रॉपर गुंडाळलं आहे, हे बघा मी पर्यंत गुंडाळते, जेणेकरून ना आपल्या सुया चांगल्या ग्रीप देतील आपल्याला. आणि जर एक्सेस जागा झाला तर तो कापून टाकायचा, एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, धागा काही जास्त वाया जाणार नाही आहे. आणि मी ना याच्यासाठी ना ही धाग्याची गुंडी घेतली आहे, ही जी आपल्या मम्मी लोक वटसावित्रीला वापरतात ना, ती गुंडी घेतली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो हा माझा धागा गुंडाळून झाला, हा एवढा उरला, जो मी आता कापून टाकेल किंवा मग इथेच याला पुढे असं कंटिन्यू करेल. नाही कापायचं आहे नका कापू, काही जबरदस्ती नाही आहे. ठीक आहे, पण तुम्ही प्रॉपर याला थोडंसं टाईट करून घ्या आणि मग त्या हिशोबाने एकत्र करू. आता हे खालीवरती दिसते, त्याला मी एकत्र करणार आहे आणि थोडंसं फेविक्विक घेणार आहे आणि हे लावणार आहे इथे, असं तुम्ही बघू शकता. एकदम थोडासा एक डॉट. आपली सुई रेडी झाली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बाकीच्या सुया पण करून घ्या.